आणि यानंतर बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासंदर्भातली। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावरती आहेत। राज्यातल्या 4900 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाईल। यावेळी महिला बचत गटाच्या महामेळाव्याला पंतप्रधान संबोधित करतील। पंतप्रधान आज संध्याकाळी 4:15च्या आसपास नागपूरमधनं यवतमाळमध्ये दाखल होतील आणि पंतप्रधान मोदींच्या यवतमाळमधल्या आजच्या सभेसाठी राज्यभरातनं 1925 एसटी बसेस आरक्षित केल्या गेल्यात। राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामधनं बसद्वारे बचत गटाच्या महिलांना यवतमाळमध्ये मेळाव्यासाठी आणलं जाईल। एका बसचं सरासरी भाडं हे 25,000 रुपये इतकं आहे। या बससाठी 55 रुपये प्रति किलोमीटर भाडं आकारलं जात आहे। मात्र आजच्या मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस आरक्षित झाल्यामुळे राज्यभरात मात्र वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालाय। अनेक बस स्थानकांवरती प्रवाशांची गर्दी दिसतेय। बसेसच्या फेऱ्या अचानक कमी झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी प्रवासी ताटकळून आहेत। बसेसवरती जवळपास 5 कोटींचा खर्च होण्याची शक्यता आहे या दौऱ्यादरम्यान। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळ दौऱ्यासाठी बचत गटातल्या राज्यभरातल्या विविध महिलांना यवतमाळमध्ये आज आणलं जाणार आहे आणि यासाठी जवळपास 2000 बसेस एसटी महामंडळाच्या आरक्षित केल्या गेल्यात। परंतु या बसेस आरक्षित झाल्यामुळे स्वाभाविकपणे राज्यभरातल्या एसटीच्या विविध जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या गावागावातल्या एसटीच्या आजच्या फेऱ्या एकतर रद्द झालेल्या आहेत किंवा त्या कमी झाल्यात। त्यामुळे विविध बस स्थानकांवरती प्रवाशांची अशी गर्दी आपल्याला दिसून येते। मेळाव्यासाठी मोठ्या प्रमाणात बसेस गेल्यामुळे वाहतूक व्यवस्था काहीशी कोलमडल्याचं चित्र आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।